मंडळी, आंबा खाऊन HbA1c वाढलं असेल तर अजिबात काळजी करू नका. निसर्गाने आपली सोय करून ठेवलेली आहे. उन्हाळ्याचं अमृत फळ जसं आंबा आहे तसंच पावसाळ्याचं अमृत फळ आहे जांभूळ. जांभळाला संस्कृतमध्ये जंबू असं म्हणतात आणि भारतामध्ये जांभळाचे विपुल वृक्ष आढळून येतात, त्यामुळे भारताला जंबूद्वीप असं सुद्धा म्हणतात. तर जांभूळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. त्याच्यामध्ये असलेलं जे जंबोलिन नावाचं तत्व असतं त्यामुळे आपल्या रक्तातली शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. जांभळाचा यकृतावर खूप छान उपयोग होतो. जांभूळ हे कफ आणि पित्त शमन करणार आहे. आंबट, गोड आणि तुरट चवीचं असं हे फळ असल्यामुळे तुरट रसामुळे कफशमन होतं आणि शीतवीर्य म्हणजे शरीरात याचा परिणाम थंड आहे, त्यामुळे ह्यानी पित्तशमनसुद्धा होतं. त्यामुळे जांभळाचा वापर या दिवसात आपल्या आहारात नक्की असायला पाहिजे. तसंच जांभूळ हे रक्तस्तंभन करणार आहे. रक्तविकारांवर याचा उपयोग होतो. तर स्त्रियांचं रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर किंवा मूळव्याध अशा आजारांमध्ये रक्तस्राव कमी करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो. पावसाळ्यामध्ये होणारी जी डिसेंट्री असते, ज्याच्यामध्ये बरेचदा ब्लडसुद्धा जातं, अशा विकारावर जांभळाचा अतिशय उत्तम फायदा होतो. त्यामुळे जांभळाची फळं आणायची, ती स्वच्छ धुवायची, किडके नसले पाहिजे, जास्ती पिकलेले नसले पाहिजे. अशा जांभळांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा किंवा त्या जांभळाचं तुम्ही सरबतसुद्धा करून ठेवू शकता. जांभळाच्या फळांचा गर काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं गूळ मिसळून त्याला हलवून उन्हामध्ये ठेवायचं. अर्धा कप हा जांभळाचा ज्यूस जेवायच्या आधी सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेतला तर तुमचा डिसेंट्रीचा त्रास आहे तो नक्की कमी होईल. अशा या बहुगुणी जांभळांचा उपयोग पावसाळ्यामध्ये आपल्या तब्येतीसाठी नक्की करून घ्या.